बाळासाहेब असते आणि तब्येत ठणठणीत असती तर अशा प्रकारे शिवसेना फोडण्याची हिंमत भाजपचीही झाली नसती आणि शिंदेची झाली नसती. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या माणसाला क्षमा नाही ही बाळासाहेबांची पॉलिसी होती. तुम्हाला माहितीये का, ठाण्यामध्ये श्रीधर खोपकर नावाचे नगरसेवक होते. त्यांनी गद्दारी केली, एका महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये फितुरी केली. त्यांचं काय झालं? श्रीधर खोपकर यांचा खून झाला. श्रीधर खोपकर खून खटला चालला. बड्या राजकीय नेत्यांना शिक्षा झाली नाही, पण पुढे जाऊन आनंद दिघेंना ताडा लागला. असं मानलं जातं की आनंद दिघेंनी श्रीधर खोपकर यांचं आयुष्य संपवलं, स्वतः संपवलं नसेल, आदेशावर संपवलं असेल, ते बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच असं मानलं जातं. पुरावे उपलब्ध नसतात याला, पण इतिहासात एक ओरल हिस्ट्रीला सुद्धा काही स्थान असतं हे लक्षात. माझं असं स्पष्ट मत आहे, एक तर भाजपची हिंमत झाली नसती, कारण बाळासाहेबांच्या काळातला भाजप हा बाळासाहेब ठाकरेंपुढे पूर्णपणे लीन झालेला, लाचार झालेला पक्ष होता. प्रमोद महाजन होते म्हणून शिवसेना आणि भाजप युती झाली आणि पुढे काही वर्ष टिकली. या युतीला जी अधोगती लागली ती प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर, हे लक्षात घ्या, भाजपच्या इतर नेत्यांच्या हातात नेतृत्व गेल्यावर. बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत भाजप हा शिवसेनेचा छोटा भाऊ होता आणि छोट्या भावाची हिंमत नव्हती बाळासाहेब ठाकरेंचा कोणताही आदेश धुडकावायची. अगदी तुम्ही बघा, ठाणे लोकसभा मतदारसंघ होता तेव्हा कल्याण डोंबिवली मतदारसंघ नव्हता लोकसभेचा. तेव्हा राम कापसे तिथले खासदार होते, 2 वेळा खासदार होते. त्यांची उमेदवारी काढून शिवसेनेला ही जागा दिली कारण बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिला. प्रमोद महाजन यांनी ते मान्य केलं, काहीही आक्षेप न घेता मान्य केलं. ही भाजपची परिस्थिती होती. भाजपनी हे ठरवलं होतं की जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत सहसा त्यांचा अपमान करायचा नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला 17 नोव्हेंबर 2012. त्यानंतर भाजपचं डोकं फिरलं आणि त्यांनी शिवसेनेचा जाहीर अपमान करायला सुरुवात. तुम्ही बघा 2012 नंतर किती बातम्या आल्या भाजप आणि शिवसेना मतभेदाच्या. बाळासाहेब भाजपला कमळाबाई म्हणून हिणवायचे, तसे त्यांनी अग्रलेखही लिहिलेले आहेत. पण 2012 नंतर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर भाजपची हिंमत वाढली, भाजपची मस्तीही वाढली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपचे अनेक नेते काही ना काही बोलायला लागले, त्यांच्यावर टीका करायला लागले, त्यांच्या विरोधात बातम्या पेरू लागले.